चला तर मग आज आपण झटपट असा घरातीलच साहित्यात खमंग असा कांद्याचा पराठा बनवणार आहोत, तोही वेगळ्या पद्धतीने। तर नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर चला आज आपण बनवूया झटपट कांद्याचा पराठा। कांद्याचा चटपटीत पराठा बनवण्यासाठी इथे मी आपली चपातीची कणिक मळून घेतलेली आहे। इथे 2 कांदे मी कट करून घेतलेले आहे। आता हे कांदे आपल्याला पूर्ण मोकळे करून घ्यायचे आहेत। त्यात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत, ते मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, इथे आहे ही बडीशेपची पावडर, ही ओव्याची पावडर कमी घालायची। सगळं असं 2-2 चिमूट घालायचं आहे। चाट मसाला, काश्मीरी आणि बेडगी लाल मिरची पावडर, जिरा पावडर आणि धना पावडर, हे सगळे मसाले आपल्याला यात घालून घ्यायचे आहेत। यात घालायचं आपल्याला 2 चमचे बेसन, थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ कमी घालायचं, आपण चाट मसाला घातलाय आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं। आता इथे आपण 2 चपात्या लाटून घेतल्या, त्यावर हा मसाला पसरवून घ्यायचा आहे सगळीकडे। इथे आपण हा मसाला पसरवून घेतलाय, त्यावर ही एक चपाती पण आपल्याला ठेवून घ्यायची आहे। कडेने असं दाबून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पिझ्झा कटरने याचे 1-1 इंचाचे असे कट करून घ्यायचे आहेत। आणि आता याचा असा एक गोळा असा गोल गोल वळत गोल करून घ्यायचा आहे। हे बघा, असे सगळ्याचे करून घ्यायचे आहेत आपल्याला। आता इथे आपल्याला हा गोळा असा दाबून घ्यायचा आहे, त्यावर अशी कोथिंबीर लावून घ्यायची आहे आणि छान असा गोल गोल लाटून घ्यायचा आहे। पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। इथे आपण दोन्ही पराठे लाटून घेतले, आता आपण भाजून घेऊया। तर इथे आपला तवा तापलेला आहे, त्याला आपण बटर लावून घेऊया आणि त्यावर पराठा छान असा भाजून घेऊया दोन्ही साइडने। इथे बघा, आपला दोन्ही साइडने पराठा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालाय। आता मी दुसरा पण भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते। इथे आपला बघा खमंग असा चटपटीत कांद्याचा पराठा तयार झालाय। सोबत आपण सॉस घेऊ शकतो किंवा दही घेऊ शकतो, खूप छान लागतो हा। नक्की करून बघा। व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।